मुंबई उच्च न्यायालय पदासाठी शिपाई या पदासाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहोत. फक्त महत्त्वाचे प्रश्न उत्तर सांगणार आहे. त्यासाठी लोकांना माहीत नाही, लोकांना आपल्या भारतामध्ये क्रिकेट जास्त खेळला जातो, त्यामुळे काही लोकांना वाटतं की क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, पण तसं नाही आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. भारत सरकारने 1 जुलै 2025 रोजी नवे राष्ट्रीय क्रीडा धोरण जाहीर केले. भारताचा धनुर्विद्या खेळाडू साहिल जाधव हा सातारा जिल्ह्यातील आहे. त्यांनी जर्मनीत पार पडलेल्या जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. हे तुम्हाला माहीत नसेल. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्हाला 100% येऊ शकतो प्रश्न पत्रिकेत. भारतीय महिला क्रिकेट खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने 25 जुलै 2025 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पुढचा प्रश्न. आदित्य जाधव हा कोल्हापूर जिल्ह्यातील युवा कुस्ती खेळाडू आहे. पुढचा प्रश्न. भारताचा 9 वर्षीय बुद्धिबळ खेळाडू आरित कपिल हा आहे. पुढचा प्रश्न. क्रिस्टियानो रोनाल्डो याला तर सगळेच ओळखतात, पुऱ्या जगामध्ये खूप जास्त वर्ल्ड फेमस आहे तो. त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो. क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू आहे. तो सौदी अरेबियातील अल नसर या क्लबकडून खेळतो. पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न. भारतीय ऑलिम्पिक संघाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले म्हणजे रघुनाथ अय्यर बनले आहेत, तर अध्यक्षा PT उषा आहेत. पुढचा प्रश्न. सन 2024चा पुरुष बुद्धिबळ विश्वविजेता म्हणजे D. गुकेश याने मिळवले होते. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके आहेत. पुढचा प्रश्न. भारतातील बुद्धिबळाचे प्रमुख केंद्र चेन्नई आहे. पुढचा प्रश्न. मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा बुद्धिबळ खेळाडू आहे. महत्त्वाचा प्रश्न. वैष्णवी पाटील ही भारतीय महिला कुस्ती खेळाडू असून ती ठाणे जिल्ह्यातील कल्याणची आहे. पुढचा प्रश्न. हॉकी इंडिया संघटनेचे अध्यक्ष दिलीप कीर्ती हे आहेत. पुढचा प्रश्न. क्रिकेटशी संबंधित अजून एक महत्त्वाचा प्रश्न. भारतीय महिला क्रिकेट संघ कर्णधार हरमनप्रीत कौर आहेत, तर उपकर्णधार स्मृती मानधना आहेत. खेळाशी निगडीत अजून एक प्रश्न. भारतीय बॉक्सिंग संघाचे अध्यक्ष अजय सिंग हे आहेत.